नमस्कार. तुम्हा सर्वांचं आज परत एका नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत घरगुती खव्यापासून एकदम लुसलुशीत आणि रसदार असे गुलाबजामुन. ही रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि ही गुलाबजामुन एकदा नक्की बनवून बघा. चला तर स्टार्ट करूया. मी इकडे पावशेर खवा घेतलेला आहे. तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे तो थोडासा कडक झाला. जेव्हाही खवा आपण घेतो त्याच्या अर्ध्या येणेच त्याच्यामध्ये मैदा यूज करायचा आहे. कोणी कोणी गव्हाचं पीठही यूज करतं, पण मी इथे मैदा यूज केला आहे. आता आपण सर्व खवा एकदम असा हाताने चुरून त्याला एकदम असं मऊ बनवायचं आहे. कारण की खवा जेव्हा बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये थोड्याफार गाठी तयार होतात. त्यामुळे मी सर्व खवा हाताने खूप छान असं मळून एकदम नरम आणि मऊ मऊ केला आहे, ज्याच्यामुळे आपले गुलाबजामुन एकदम सॉफ्ट होईल आणि जेव्हाही आपण त्याला पाकात टाकू तेव्हा सर्व पाक त्याला एकत्र होईल. त्यानंतर मी याच्यामध्ये तो अर्धी वाटी मैदा मिक्स करून घेतला आहे. थोडा थोडा टाकून मैदा सर्व खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. जर म्हशीचा खवा असेल तर त्याला खूप जास्त प्रकारे तूप असतं, त्यामुळे शक्यतो मैद्याची क्वांटिटी जास्त लागू शकते, किंवा गाईच्या खव्यामध्ये कमी तूप असतं, म्हणजे तो कमी तेलकट दिसतो आपल्याला, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं जास्त हे लागू शकतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून आता हे सर्व मिश्रण असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही. दूध वापरल्यामुळे त्याची टेस्ट अजून छान येते. आता मी सर्व डो छानपैकी हाताने तयार करून घेतलेला आहे आणि आता हा तयार करून 10 मिनिटे असं साईडला रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण इकडे पाकाची तयारी करूया. पाकाची तयारी करण्यासाठी एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही जेवढं पाणी घेताना तेवढंच त्यामध्ये साखर टाकायची आहे. आता मी इकडे 1 ग्लास पाणी घेतलं आहे, तर बरोबर त्याच्याच मापाने मी इकडे एक मोठी वाटी भरून त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे, ज्याच्यामुळे आपला पाक हा खूप छान थिक होतो आणि गुळही खाताना आतमध्ये मुरतो आणि मुरल्यामुळे गुलाबजामुन खूप छान असे आपल्याला गोड लागतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये विलायची पूडही टाकलेली आहे, की जेणेकरून त्याची टेस्ट अजूनच छान येईल. आता हे एकदम कमी गॅसवर ठेवून 10 ते 15 मिनिट छान प्रकारे पाक आपला रेडी करू द्यायचा आहे. त्याला मध्ये मध्ये ढवळायचं आहे. आता हे बघा, आपलं एकदम छान गुलाबजामुनाचं डो इकडे रेडी झाला आहेत. आता आपण याचे छोटे छोटे असे हाताने मळून गोळे बनवून घेऊयात. आता हे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्याला प्रेस करायचं नाही किंवा कुठलाही जास्त दबाव लावायचा नाही, कारण की एकदम अलगद हाताने त्याला गोल बनवून घ्यायचं. हे असे अलगद एकदम हाताने गोल बनवले ना तर ते तेलामध्ये टाकल्यावर खूप छान असे टम्म फुगतात. त्याच्यामुळे मी एक एक करून आता इकडे बघा, हे सर्व आपले गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतले आहे. आता आपण हे गुलाबजामुन आता आपले तयार झालेले आहेत. आता आपण इकडे एकदा आपली चासणीही आपली तयार होतच झाली आहेत. आता आपण चासणीचं बंद करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले गुलाबजामुन तळूस्तर आपली चासणीही थंडी होते. आता मी इकडे एका कढईमध्ये गरम तेल केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक गुलाबजामुन टाकत सर्व गुलाबजामुन त्याच्यामध्ये छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत. गुलाबजामुन लक्षात ठेवा, गुलाबजामुन कधीही तळत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, जेणेकरून ते आतपर्यंत खूप छान तळतात. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती तळले तर ते बाहेरनं लाल होतात, पण आतमध्ये ते तसेच कच्सर राहतात. हे बघा, मी एकदम कमी गॅस करून लालसर होईपर्यंत गुलाबजामुन छान असे तळून घेतलेले आहेत. आता आपले गुलाबजामुन छान प्रकारे तळले आहेत. तुम्ही बघू शकता, एकदम असे गोल गुट्टूम आणि असे दिसायला पण खूप छान झालेले आहे. आता हे सर्व गुलाबजामुन आपण पाकामध्ये टाकून घेणार आहोत. गुलाबजामुन एकदम पाकामध्ये टाकायचे नाही, थोडे थोडे त्याच्यामध्ये सोडायचे आहे आणि लगेच त्याला मिक्स करायचं नाही, किंवा पातेल्यावरतीही लगेच झाकण ठेवायचं नाही, कारण की पाक थोडा गरम असल्यामुळे किंवा गुलाबजामुनही गरम असल्यामुळे आपले गुलाबजामुनाला घाम आल्यामुळे ते त्याच्यामध्ये थोडे म्हणजे फुटतात वगैरे असं होतं. त्याच्यामुळे असं करायचं नाही आणि आपले गुलाबजामुन इकडे खाण्यासाठी रेडी आहेत. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.